अंडर 500 स्क्वेअर फीट. त्यांनी इथे असा डिस्प्ले केला आहे की 500 स्क्वेअर. हे मोठं टास्क आहे की हे आपल्या डिकीमध्ये कसं बसतंय. आणि आता ही मुलं अनबॉक्सिंग करतायत. एक टीपॉय घेऊन आलोय. आज आपण आलो आहे आयकिया स्टोअरला. आयकिया हे स्टोअर फिलाडेल्फियामध्ये आहे आणि आपण राहतो न्यू जर्सीमध्ये. तर न्यू जर्सी आणि फिलाडेल्फियामध्ये अर्ध्या तासाचं डिस्टन्स आहे आणि हे पेन्सिल्वेनिया स्टेटमध्ये येतं हे फिलाडेल्फिया. आणि आपलं स्टेट आहे ते आहे न्यू जर्सी. न्यू जर्सीच्या बर्लिंग्टनमध्ये आपण राहतो. तर हे अर्ध्या तासाचंच डिस्टन्स आहे. हे आहे आयकिया स्टोअर. लिफ्ट म्हणजे चार कोपऱ्यात उभं राहिलं. कलर आय थिंक एकच आहे यांच्यात, डार्क ग्रे. हो का? ठीक आहे, आपण हा जरा थोडा शॉर्टलिस्ट करून ठेवू. त्याचा एक फोटो घेऊन ठेवू. घेतलं. पेन्सिल आहे का? हा लिव्हिंग रूम एरिया आहे. इथे सगळं लिव्हिंग रूमचं फर्निचर आहे. सोफे, बुक रॅक आणि असे छोटे छोट्या चेअर्स वगैरे असं सगळं आहे इथे. किचन इथे बनवलेले असतात. तर एवढ्या छोट्या स्पेसमध्ये त्यांनी इतकं सुंदर इथे ठेवलेलं आहे की तुम्ही कसं ते मॅनेज करू शकता ह्या स्पेसमध्ये. इकडे फ्रीज ठेवला आहे. इकडे ही कुकिंग रेंज आहे. तिकडे 2 रॅक आहेत की जिथे तुम्ही बरण्या वगैरे ठेवू शकता. इथे असं हँग केलेलं आहे पॅन वगैरे लटकवण्यासाठी. आणि इथे कबर्ड आहे. इथे पण कबर्ड आहेत आणि इथे खाली सुद्धा इकडे कबर्ड आहेत. आणि किती सुंदर डिस्प्ले केलाय बघ. हे दाखवतं स्पून वगैरे किती छान डिस्प्ले केलेलं आहे. इथं हे आहे, हे बरं आहे. हे मला मीडियम बरं वाटतंय. बघ बरं स्टर्डी आहे का? आणि खाली ठेवायला पण ते महत्वाचं आहे. अजून बघू ना. हे बघ, हे साईड टेबल पण आहे तिथे. हे पण घेऊ शकते व्हाईट कलर. लास्ट टाइम आपण हेच घेतलं. नाही, छोटं घेतलं होतं मी. मोठं आहे ना. हे तुम्हाला तिकडे वेड साईडला ठेवायला बरं पडेल. काय वाटतं शौनक तुला? छान आहे. याचा एक फोटो काढून ठेव. हां, काढून ठेव. चेअर्सच्या भरपूर व्हरायटीज आहेत इथे. एवढ्या सुंदर सुंदर वस्तू आहेत ना इथे. म्हणजे आता हे इथे आपण ह्या सगळ्या बाथरूमच्या वस्तूचं आलेलं आहे. मिरर म्हणा किंवा हे कर्टन्स कसे लावायचे, शॉवर्सचे वेगवेगळे प्रकार, बेसिन्सचे. खूप मोठं स्टोअर आहे हे. आणि अगदी मोठमोठ्या फर्निचरपासून छोट्या छोट्या वस्तूंपर्यंत सगळं इथे मिळतं. आता हा बेडरूमचा सेक्शन आलाय. आवर होम इज अंडर 500 स्क्वेअर फीट. त्यांनी इथे असा डिस्प्ले केला आहे की 500 स्क्वेअर फीटमध्ये त्यांनी घर कसं डिझाईन केलं आहे विथ हॉल, किचन अँड बेडरूम. तर आता आपण जाऊन बघूयात. तर हा एंट्रन्स दाखवला आहे त्यांनी. हा पॅसेज आहे आणि इकडे हॉल
खूप सुंदर डेकोरेट केलेलं आहे सगळं. इथे हे छोटं डायनिंग टेबल, हे किचन, आणि मग इकडे ही बेडरूम. आणि बेडरूमला लागूनच हे बाथरूम दिलं. हे असं लोकांना आयडिया येण्यासाठी की छोट्या घरामध्ये कसं फर्निचर ठेवता येईल, ती आयडिया येण्यासाठी त्यांनी हे असं छान असं उभा हे केलेलं आहे, डेमो दिलेला आहे. आता हा किड्स सेक्शन आलेला आहे. केवढे टॉयज आहेत बघा. तुम्ही लहान असताना खूप हट्ट करायचा तुम्ही आयकियात गेलो की हे टॉयज घेण्यासाठी. आपल्याकडे खूप टॉयज होते हे असे. हे आता फूड सेक्शन आहे आणि सारण शौनक बघतात. त्यांना काहीतरी खायला हवं तर ते घेता येईल. काय घेऊन आलाय सारण तुम्ही? चिकन टेंडर्स विथ फ्राईज, बर, स्वीडिश मीट बॉल्स विथ मॅश पोटॅटो, व्हेजिटेबल आणि क्रॅनबेरी सॉस. अच्छा, आईस्क्रीम. मस्त आहे. अच्छा, शौनक कुठे आहे? नाईफ्स आणि फोर्क्स. अच्छा, टेस्ट कर. चांगलं आहे ना? गरम आहे. सगळा सर्वे झालाय आमचा आता आणि काही गोष्टी आता शॉर्टलिस्ट केल्या तर ते आता आम्ही पिकअप करू आणि घरी जाऊ. वेगवेगळ्या प्रकारचे लॅम्प्स आहेत. मागे डिक्कीट ठेवायचं आणि असं करून वर ते ह्याच्यातनं बाहेर जाऊ तिकडे आहे. काय कन्फ्युजन चालू आहे सारं? आपल्या कार मध्ये हे बसेल का नाही आता? हो का? ह्याला काही हे नाही आहे, पण कार मध्ये बसेल का नाही याचा डाऊट आहे. डायमेन्शन किती आहे आणि तुझ्या कारचं स्पेसिफिकेशन, विड्थ ऑफ टेस्ला वाय. आता हे मोठं टास्क आहे की हे आपल्या डिकीमध्ये कसं बसतंय ते आता सारण शौनक करतायत प्रयत्न. हे पण ठेवा. बसलं ना? ठीक आहे, गुड. हे आता हे त्याला आडवं करून काम करू. हे आडवं ते काम आहे कुठे आणि ते मॅट कुठे आहेत? मॅट काही आलंय का लेटर बॉक्स मध्ये? बघ, संध्याकाळी आम्ही सारंगच्या या कॉम्प्लेक्स मध्ये फिरायला आलोय आणि इतकी सुंदर हवा आहे आणि आता जरा ढगाळ हवा नाहीये. संध्याकाळी जरा सनलाईटही होता आणि इथे आता वाजलेत 8, पण असं वाटतंय की 6 वाजल्यासारखे वाटत आहेत.
कारण की इथे आता सनसेट उशिरा होतो, त्यामुळे उजेड भरपूर आहे अजूनही. इथे मुलांच्या कॉम्प्लेक्समध्ये जिम सुद्धा आहे, तर मीही गेले होते जरा थोडा वेळ जिममध्ये. थोडा बाहेर आधी वॉक केला आणि जिममध्ये गेले. जरा खूप दिवसांनी जिम केलं, बरं वाटलं, जरा फ्रेश वाटलं. थंडी नाही वाजत. नाही आता मस्त हवा एकदम. आयकियामधून घरी आलो आम्ही आणि आता ही मुलं अनबॉक्सिंग करतायत. एक टिपॉय घेऊन आलोय आणि एक साईड टेबल घेऊन आलोय. आता दोन्ही अनबॉक्सिंग करून असेंबली करणार आहेत नंतर. मुलांनी टिपॉय आणि साईड टेबल दोन्ही असेंबल केलं. इथे तुम्ही जेव्हा वस्तू घेता आयकियामधून किंवा कुठल्याही स्टोअरमधून, फर्निचर स्टोअरमधून, तर तुम्ही स्वतः ते सगळं असेंबल करावं लागतं. किंवा तुम्ही हेल्प पण घेऊ शकता, पण त्याचे चार्जेस खूप जास्त असतात. म्हणजे साधा आत्ता आम्ही जेव्हा सर्च केलं तर साधा टिपॉय असेंबल करायला त्यांनी $40 सांगितले होते. त्यामुळे म्हटलं की एवढे पैसे देण्यात काही अर्थ नाही, तर मुलांनी अर्ध्या तासात ते करून टाकलं. तर तुम्हाला हा आयकियाचा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. सी यू अगेन. बाय.